महाराष्ट्राच्या छातीवर सह्याद्रीच्या हृदयात सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वादळ उठलंय। 1500 मेगावॅटचा ताराडी पंप स्टोरेज प्रकल्प। हा प्रकल्प अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा आहे। वरकरणी सगळं ग्रीन एनर्जीच्या नावाखाली, पण खरं चित्र वेगळंय। हा प्रकल्प म्हणजे इकोलॉजिकल सेन्सिटिव्ह एरियामध्ये म्हणजे पश्चिम घाटाच्या अतिसंवेदनशील भागावर केलेला निसर्गाचा सर्जिकल स्ट्राईक आहे। आज आपण एका अशा गंभीर विषयावर बोलणार आहोत ज्याकडे महाराष्ट्रातील मुख्य प्रवाहातील मीडियाने पूर्णपणे दुर्लक्ष केलंय। सरकारी कागदपत्रांमध्ये कसा घोटाळा झाला आणि सरकार या कॉपीराइट युतीला कशी मदत करतोय, हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी किमया चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेच। प्रकल्पाचे केंद्र आहे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात कळंबे, निवडे, तोणशी गावांजवळ। हा भाग म्हणजे पश्चिम घाटाचा संवेदनशील कणा आहे। अदानी समूहाचा हा 1500 मेगावॅटचा पंप स्टोरेज प्रकल्प आहे। या प्रकल्पाची रचना थोडी गुंतागुंतीची आहे। ते सध्याच्या ताराडी तलाव खालचा जलाशय म्हणून वापरणार आणि कळंबे गावात 61.5 मीटर उंचीचा नवीन वरचा जलाशय बांधणार। यासाठी एकूण 150.74 हेक्टर खासगी जमीन संपादित केली जाते। पण खरी भीती जमिनीच्या संपादनाची नाही, तर डोंगरात खोलवर प्रेशर शॉट्स आणि सर्च शॉट्स बसवण्याच्या कामाची। हे उत्खनन भूकंकलन प्रवण भागाला कायमस्वरूपी धोकादायक बनवणारे। या परिसरातील शेती ताराडी धरणाच्या सिंचनावर अवलंबून आहे। स्ट्रॉबेरी, केळी, पेरूचे लाखो रुपयांचे उत्खनन येथे होते। पीएसपी मुळे पाण्याची पातळी सतत बदलणार, ज्यामुळे ही संपूर्ण कृषी व्यवस्था उद्ध्वस्त होईल। तुम्हाला काय वाटतं? मोठमोठ्या ऊर्जा प्रकल्पांसाठी आपल्या घराच्या, आपल्या मातीच्या, पर्यावरणाची किंमत चुकवणं योग्य आहे का? तुमचं मत कमेंट करा। गावकऱ्यांनी स्पष्ट केलंय की कंपनीने कोणतीही स्थानिक परवानगी न घेताच काम सुरू केले। सर्वात मोठा आक्षेप आहे सामूहिक जमिनीच्या संपादनावर। अनेक पिढ्यांपासून अविभाजित असलेल्या जमिनीचे काही वारसदारांकडून व्यवहार करून इतरांना विश्वासात न घेता कंपनीने जबरदस्ती ताबा घेतला। हा भूसंपादन कायद्याच्या आणि स्थानिक हक्कांचा उघडपणे भंग आहे। प्रशासनाने यावर डोळेझाक केली। या प्रकल्पाला राजकीय संरक्षण कसे मिळाले याचा पुरावा आहे 28 जून 2022 रोजी झालेला महाराष्ट्र शासनाचा अदानी सोबतचा सामंजस्य करार। याचा अर्थ नियामक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच राज्याने या प्रकल्पाला मंजुरी देऊन आपले पाठबळ दिले होते। यामुळे स्थानिक प्रशासनावर प्रकल्प पुढे रेटण्याचा दबाव आला। कंपनीने वन जमिनीच्या बाबतीत नियमांची जाणीवपूर्वक हेराफेरी केली। सुरुवातीला 90 हेक्टर वन जमिनीची मागणी केली, जी EAC ने ESA क्षेत्रात असल्याने नाकारली। लगेचच कंपनीने अंतिम अर्जात ती मागणी 0 हेक्टर दाखवली। हा वनसंवर्धन कायद्याला बगल देण्याचा स्पष्ट प्रयत्न आहे। हा प्रकल्पाच्या पर्यावरण मंजुरीसाठी सादर केलेला EIA अहवाल म्हणजे कॉर्पोरेट बेजबाबदारपणाचा कळस आहे। अदानीच्या सल्लागारांनी सादर केलेल्या अहवालात धक्कादायक चूक आढळली। पाण्याचा स्रोत म्हणून अहवालात आंध्र प्रदेशातील पेंडेकल्लू जलाशयाचा उल्लेख आहे। हा जलाशय ताराडीपासून 600 किलोमीटर पेक्षा जास्त दूर आहे। ही चूक नाही, तर हा सिद्ध करतो की हा अहवाल कॉपी पेस्ट केलाय आणि या परिसरातील पर्यावरणाचा अभ्यास तिथे झालेलाच नाही। या सदोष अहवालावर आणि तीव्र स्थानिक विरोधावर प्रशासनाने 12 मार्च 2024 रोजी जनसुनावणी पार पाडली। पण श्रमिक मुक्ती दलाचे प्रशांत पवार यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी सुनावणी रद्द करण्याची मागणी करूनही प्रशासनाने केवळ कायदेशीर औपचारिकता पूर्ण केली। लोकांचा विरोध दाबला गेला। मित्रांनो, ताराडी प्रकल्पात आपल्याला स्पष्टपणे दिसते की कॉर्पोरेट हितसंबंध आणि सरकारी यंत्रणा यांची अभेद्य युती कशी काम करते। सामूहिक जमिनीचे अधिग्रहण, ESA क्षेत्राचे उल्लंघन आणि 600 किमी दूरच्या जलाशयाचे उल्लेख असलेला EAI रिपोर्ट, हे सगळे महाराष्ट्राच्या पर्यावरणाच्या तोंडावर मारलेले थप्पडे। स्थानिकांची मागणी स्पष्ट आहे, हा प्रकल्प तात्काळ रद्द करा। सरकारचा 28 जून 2022 चा MOU रद्द करा। या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि पर्यावरण मंजुरी रद्द व्हावी। हा लढा फक्त स्थानिकांचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील पश्चिम घाटाच्या भविष्याचा आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून हा कॉर्पोरेट सरकारी युतीवर दबाव येईल। तुम्हाला जर महाराष्ट्रातील अशा महत्त्वाच्या आणि दुर्लक्षित बातम्या जाणून घ्यायच्या असतील तर आत्ताच बोलेमेच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।